सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील हर्षल पाटील या तरुण कॉन्ट्रॅक्टदाराने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे। त्याच्या कामाची बिले शासनाने अडवून ठेवल्याने आर्थिक देणे प्रचंड झाल्याने त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारलाय। त्याने आत्महत्या का केली आणि त्याच्या आत्महत्येत आता कोण कोण जबाबदार या चर्चा सुरू आहेत। शासकीय बिले का अडवली, यात कुणी शासनाचा अधिकारी सामील आहे का हे तपासानंतर बाहेर येईलच। पण या आत्महत्येने शासकीय कंत्राट आणि त्यांची काम करण्याची पद्धत व त्यांचे कामाचे पैसे मिळण्याची पद्धत ही आता समोर आली आहे। भ्रष्टाचाराने बरबटलेला हा विभाग कसा सुधारणार हाच खरा प्रश्न आहे। काम केल्यानंतर त्यांची बिले जर वेळेत निघाली नाहीत, आत्महत्या करावी लागत असेल तर कशाला पाहिजे तसली कामं, नेमकं काय घडलं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी वैभव आणि आपण पाहताय प्राईम न्यूज रोकठोक। हर्षल पाटील हे गेले 10 ते 12 वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात आहेत। त्यांनी स्वतःच्या हिमतीवर बांधकाम क्षेत्रात मोठं नाव कमावलं होतं आणि त्याच्याच जोरावर त्यांनी शासकीय कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न केला। त्यात ते यशस्वी देखील झाले। जल जीवन मिशन मधील अनेक कामे त्यांनी पूर्ण केली होती। तांदुळवाडी परिसरातील अनेक गावांमध्ये त्यांनी जवळजवळ 9,67,93,000 रुपयांची कामं पूर्ण केली होती आणि त्यातीलच 2,73,00,000 रुपयांची बिले थकीत होती। आता ही बिले थकीत का राहतात याची मोठी चर्चा सुरू आहे। अगदी तलाठी, ग्रामसेवक सुद्धा टक्केवारी घेतल्याशिवाय काम चांगलं झालं असा दर्जा देण्यासाठी सही देखील करत नाहीत। त्याचप्रमाणे पंचायत समितीमधील अभियंते देखील असाच प्रकार करतात असं देखील आता समजलं जातंय। त्यामुळेच अगदी कोरोनापासून आजपर्यंत अनेक ठेकेदार किंवा त्या क्षेत्रातील इतरांना आत्महत्या करावी लागल्याची मोठी चर्चा आहे। हर्षलने जल जीवन मिशन कामांकरता पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी स्वतःची 20 गुंठे जमीन विकून ते पैसेही कामात वापरले होते। सरकारमधील अनेक जण हर्षल हा आमचा म्हणजे शासकीय ठेकेदार नव्हता असं म्हणत आहेत, पण गेली 2 वर्ष तो शासकीय कामे करतो असा सवाल देखील आता त्याचे गावकरी करत आहेत। अनेक गावकरी आम्ही त्याला जल जीवन मिशनची कामे करताना पाहतोय असं सांगत आहेत। त्यामुळे आता त्याची पत्नी व मुलीची जबाबदारी ही शासनाने घ्यावी अशी चर्चा देखील होते। त्याची बिले कुणी अडवली, टक्केवारीसाठी अडवली का हा शोध घेऊन शासकीय कामांमध्ये या बोक्यांना शोधावं अशी मागणी आहे। परंतु या सर्व माहितीवरून एक बाब मात्र समाजासमोर आली आहे, ती म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याने उत्कृष्ट दर्जाची कामे केली तरी सुद्धा त्याला ग्रामपंचायत, ग्रामसेवक, तलाठी, पंचायत समितीमधील अभियंते यांना टक्केवारी द्यावीच लागती। जर एखाद्या शासकीय कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले तर त्याला देखील टक्केवारी पोहोच करावी लागते, कारण ये सब धंदा टक्केवारी पे चलता है भाई असं म्हटलं तरी खोटं ठरणार नाही। म्हणूनच अनेक ठिकाणी शासकीय कामे निकृष्ट दर्जाची दिसतात। मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता तांदुळवाडी व परिसरातील नागरिक हर्षलच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमादिवशी शासनाने हर्षलची जबाबदारी झटकली म्हणून शासनावर प्रचंड संतप्त असल्याच्या चर्चा पाहायला मिळतात। तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा व प्राईम न्यूज विटा या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।